सभी बच्चे लोग इधर ध्यान देंगे। आपल्या शाळेत वेळात वेळ काढून आलेले सर्व पालक आणि व्यासपीठ यांचे सगळ्यांचे मनापासून आणि शाळेकडून सुद्धा स्वागत आणि धन्यवाद। आता हा प्रजासत्ताक दिन सांगण्यासारखं भरपूर आहे, सगळ्यांनी सांगितलंय आणि ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाले त्यांनी वरती करा बक्षीस। गिफ्ट प्राइज किसको किसको मिला है? सबको मिला है, सबको मिला है। देखो कि एज है, इसी में आपका स्पर्धा और कंपटीशन डेवलप होता है और इसी हिसाब से आपको चलना है। और ये जो सब पूरा है इसके लिए वो सब हमारे जो बढ़िया सा स्टाफ है उन्होंने पूरा परिश्रम किया है। और कुछ ऐसी बातें हैं जो मैं पेरेंट्स से कहना चाहूँगा कि जो बच्चों को कुछ प्रॉब्लम आते हैं, जैसे घर पे पढ़ाई होती है तो उन पे ध्यान नहीं देते। मराठीतच बोलू का? म्हणजे काय होतं, जे प्रॉब्लेम मला फेस झाले किंवा शाळेला फेस झाले त्याच्यातले काही प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो। शाळेतून होमवर्क दिला जातो तो आपण व्हॉट्सअपला, आणि तो व्हॉट्सअप बरेच पालक असे की ते टिकत झालेले नसते, म्हणजे त्यांनी पाहिलेलाच नसतो। तो एक मुद्दा आहे। आणि बऱ्याच वेळेस मुलगा ऐकलं नाही, मुलाने ऐकलं नाही की आपण त्याला मारायला सुरुवात करतो। ती माझी अशी रिक्वेस्ट आहे सगळ्या पालकांना की त्याला एंगेज करा। एंगेज म्हणजे कसं की आता हे त्याला आवडतं ना त्याच्यामध्ये थोडंसं टाका किंवा दुसऱ्या याच्यामध्ये त्याला एंगेज करा, काहीतरी काम करायला सांगा। मोबाईल हिसकावून घेऊन काय होऊ लागलं, मोबाईलची एवढं विद्यार्थ्यांना होऊ लागली की जर त्याला आपण मोबाईल दिला नाही तर तो काहीतरी नाटक करायला सुरुवात करतो, रडल किंवा काहीतरी फेकून द्यायला सुरुवात करतो किंवा बऱ्याच अशा गोष्टी, कपडे इकडे तिकडे व्यस्त करतो। तर त्या टायमाला त्याला काय करा, थोडस प्रेमाने जवळ घ्या आणि त्याला कुठलं तरी काम सांगा, म्हणजे जेणेकरून त्याचं ध्यान त्यातून दूर जाईल। आणि आपले जे मुलं आहे, आता मीच माझ्या तोंडाने म्हटल्यापेक्षा कुणीतरी पालक असं सांगा की खरंच आपल्याकडे क्वालिटी, आणि नसल जर तुम्ही चूप बसले तर असं समजू आपली क्वालिटी नाहीये। आहे का क्वालिटी? वाटते का आपली त्या तुलनेमध्ये आहे? तर कोण सांगतं? कोणतरी सांगा की काय आपल्याला बरं वाटतं आणि काय आपल्याला कमी वाटतं, कोणीतरी एक जण। हा, मी रुद्राला सांगितलं की जा वरून एक चहा पस्त चहा, परी म्हणते रुको पापा मैं काउंट करते 1 2 3 4 5 6 आणि तिने सांगितलं भैया जाओ 6 कप चाय लेके आओ, ज्यादा मत ना, इधर 6 लोग। आणि सांगायचं तात्पर्य हे नाही की ती परी होती, सांगायचं मुद्दा असा आहे की आपले जवळपास जे सीबीएसई चं शिक्षण आपल्याला मुलांना द्यायचंय, तर सीबीएसई त्या बियापासून झाडाच्या शेंड्यापर्यंत त्याला पूर्ण ज्ञान देते। बाकीचं जे स्टेट बोर्ड आहे त्याला डायरेक्ट सांगितलं जातं हे झाड आहे, आणि सीबीएसई हा सिलेबस असं सांगतो की झाडाची उत्पत्ती कशी झाली, आणि तेच प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना देत आहोत। फक्त कमी कुठं पडतंय की जे ठेवा प्रत्येकाच्या पाठीला डोळे नसते, आणि जितका होईल तितका शाळेच्या मार्फत बदल विद्यार्थ्याकडून घडून आणला जातो। इतक्या छोट्याशा बघा राजूर सारख्या ठिकाणी, जालन्या सारख्या ठिकाणी जी आपली फीज आहे तेवढी नुसती लोकांची ट्युशन फी आहे, आणि तेवढ्याच जर आपण स्टँडर्ड इंटरनॅशनल लेवलचं शिक्षण देतो आणि तुम्ही ते आनंदाने घ्या, आणि घेत्या वेळेस तुम्ही सुद्धा त्या विद्यार्थ्यांना घरी सपोर्ट करायला पाहिजे। आणि जर कुठे अडचण येईल मी त्या ग्रुपला टाका, आणि ग्रुपला नाही टाकता आलं तर पर्सनली फोनही करू शकता, कारण मी जरी संचालक आहे तर तो कुठला संचालक नाही की ज्याला शाळेचं ज्ञान नाही, अंगुठ्यावाला नाहीये, मला पण त्याचं ज्ञान आहे। तुम्ही कुठला प्रश्न विचारला, गणित विज्ञान कुठलाही प्रश्न त्या विद्यार्थ्याला, आणि तुम्हाला नाही त्याचं सोल्युशन सापडलं तुम्ही पर्सनली मला विचारू शकता, कारण बाकीच्या बऱ्याच ठिकाणी अशा संस्था पाहिल्या मी की त्या संस्था चालकालाच माहित नसतं काय करायचं, आणि त्याच्यामुळे तो गाडा पाहिजे तसा चालत नाही। आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला अडचण वाटली
तुम्हाला असं वाटलं की बाबा 4 चौघात नाही सांगायचं, पर्सनली मला टाका, आपण त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू. तुम्ही आम्ही मिळून मिळूनच आपण या शाळेचा चांगला करू शकतो आणि मला ही खात्री आहे की तुम्ही मला सपोर्ट करता. एवढे बोलून सर्व विद्यार्थ्यांचे ज्यांना बक्षीस मिळाली त्यांचे सर्वांचे अभिनंदन आणि ज्यांना नाही मिळाले त्यांनी पुढच्या वेळेस खूप प्रयत्न करायचा म्हणजे तुमचाही नंबर फर्स्ट आला पाहिजे. चलो क्लॅप.